मुंबई विभागातीलच होतकरू आणि नवोदित समालोचकांना देखील आज आमच्यासारख्या संधी मिळाली आहे. थँक्स टू यू भूषण पाटील आणि संपूर्ण तुर्भे ग्रामस्थ आणि साईड बॉईज, आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. संपूर्ण 2 दिवस या स्पर्धेची धुरा खरं तर उमेशजी म्हात्रे सर, कोपरखेडणे गावचे भूमिपुत्र समालोचक त्यांच्या खांद्यावरती आहे, परंतु त्यांच्या सोबतीला आज आमच्यासारख्या नवोदित आणि अगदी शिकाऊ समालोचक ज्यामध्ये आपण राहुल राठोड असतील, नयन शिर्के असतील यांचा देखील उल्लेख करू. संधी मिळाली आहे, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती या सगळ्या गोष्टी आज घडत आहेत. हे शक्य झालं केवळ नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनमुळे. स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या विजेत्या उपविजेत्यांच्या या आकर्षक मनमोहक अशा ट्रॉफीज. आणि सामना इथे सुरू होतो क्वार्टर फायनलचा. अर्थातच 2 टीम एकमेकांच्या समोर विरुद्ध बाजूने खेळताना पाहायला मिळतात. एकीकडे भूमी 11 मांडा विपक्ष गोपी 11 ठाणे या 2 टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅचसाठी जर आमचा आवाज यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही ऐकत असाल तर कृपया वन सोल्युशन नवी मुंबई टीम सचिन नाईक आणि अर्थातच नईमजी चौगुले आपण आपला संघ घेऊन कृपया लवकरात लवकर मैदानामध्ये यायचे, कारण यानंतर होणाऱ्या प्रत्येक मॅचेस ते 4-4 ओव्हरच्या होतील याची सूचना पूर्वकल्पना आम्ही तुमच्यापर्यंत देतोय. कालच्या दिवसामध्ये खरं तर दिशानी 11 अर्थात फोर्ट स्ट्रायकर संघ सेमीफायनलमधून फायनलमध्ये क्वालिफाय झाला. अतिशय रोमहर्षक विजय खरं तर क्वार्टर फायनलमध्ये त्यांच्या टीमने मिळवला होता. केवळ विकेटच्या बळावरती त्यांनी सामना जिंकून सेमीफायनलमध्ये धडक मारली. पहिलाच बॉल ऑफ स्टंप पासून लेग स्टंप पासून बाहेर चाललाय, खरं तर सोडून दिला आणि इथे वाईट बॉलचा इशारा पहिल्याच बॉलवरती विजय पाटील सर आम्हाला पोहोचवतात. समोर ग्लेन वैती एक सुपर डुपर स्टार मुंबईचा खेळाडू कांदिवली विभागातून बिलॉंग करत असताना त्याच्या विरुद्ध बॉलिंग ट्रॅकवरती बंटी. सेकंड बॉल अटेम्प्ट केला, परंतु या बॉल अटेम्प्टमध्ये एवढी हवी तेवढी ताकद नव्हती. डॉट बॉल आला, पहिला वाईट बॉल आणि त्यानंतर आला डॉट बॉल. खरं तर हीच गोष्ट आम्ही सातत्याने सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. रबर बॉल क्रिकेट हा थोडासा जोखमीने भरला क्रिकेट आहे, कारण जखमी होण्याची शक्यता या संपूर्ण खेळामध्ये फॉर्मॅटमध्ये नाकारता येत नाही. बंटी तयार, सेकंड बॉल इन प्रोग्रेस. ओ बॅटची एज होती आणि बॉल मागे चाललाय. विकेट किपरला बीट करून डिक्लेअरसाठी एक सिंगल रन आली. टीमची टोटल झाली आहे 3 म्हणजे 2 बॉल 2. अगदी बाल बचावलाय. कदाचित हा बॉल जाऊन स्टंपवरती देखील लागला असता, किंवा जर विकेट किपर थोडासा पुढे उभा असता तर हातात कॅच देखील सापडली असती. नशिबाने दिली साथ ग्लेन वैतीला पुन्हा एकदा मैदानामध्ये खेळण्याची संधी प्राप्त झाली. ऑन साईडला हुक केलाय, बॉल चाललाय मागे स्क्वेअर लेग कडे. फिल्डर त्या ठिकाणी असते तरी देखील एवढा धोका नव्हता जिथे डिक्लेअर झोन आहे. सिंगल एक धावाली, 3 बॉल 3. आतापर्यंत खूप चांगली चमकदार कामगिरी बंटी याने पहिल्या मॅचमध्ये केली आहे आणि तीच कामगिरी वन सोल्युशन नवी मुंबई टीमद्वारे सचिन नाईकने केली आहे. पहिल्या सामन्यामध्ये फक्त 13 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि त्याच बळावरती 5 ओव्हरमध्ये 46 धावा त्यांनी डिफेंड केल्या. सेकंड मॅचमध्ये 48 धावा डिफेंड केल्या फक्त 4 ओव्हरमध्ये. आणि अतिशय रोमहर्षक सामने खरं तर या श्री रामतनू क्रीडांगणावरती तुर्भे गावच्या आपल्याला पाहायला अनुभवायला मिळतात. ऑल क्रेडिट आर गोज टू और प्रेसिडेंट ऑफ नवी मुंबई. इथे ऑन साइडला ताकदवान फटका आहे. बॉल चालला हवाई सफर करण्यासाठी विदाउट एनी तिकीट. बॉल सीमा पार, षटकार. बॉलर तयार बंटी. पुन्हा एकदा एका बॉलवरती आक्रमण झालंय. ग्लेन तयार, ऑन साईडला खेळायचा होता हाही बॉल डिक्लेअरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळणार, त्यापेक्षा जास्त काही नसेल. एक आली, टीमची टोटल झाली डबल डिजिट 10 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आहेत एका षटकाराच्या मदतीने पहिल्या ओव्हरमध्ये. अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे, परंतु दुसऱ्या बाजूला आझम वाट बघतोय की स्ट्राईक मला कधी मिळणार, कारण या आझमने देखील मागच्या मॅचमध्ये ग्लेन वैतीच्या सोबतीने 2 बॉलमध्ये कडक 2 षटकार मारले होते. आणि तोच खेळाडू पुन्हा एकदा इन ऍक्शन पुन्हा पाहायला मिळेल का भूमी 11 मांडा टीम, हे पाहायचंय.
हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला फटका फसला. फिल्डर गणेश मडवी त्या ठिकाणी. बॉल तर स्टॉप झाला. एकच धाव मिळणार. दुसरीचा प्रयत्न केला होता परंतु आझमने नकार दिला. गुड फिल्डिंग एफर्ट्स बाय मिस्टर गणेश मडवी, मॅन फ्रॉम सारसोळे. चांगला खेळाडू, गुणवान खेळाडू. आज मात्र आपल्या खेळाच्या जोरावरती गोपी 11 ठाणे या टीम मध्ये आपली जागा बनवली आहे ॲज अ व्यावसायिक लेजंड क्रिकेटर म्हणून. आज सर्व लेजंड क्रिकेटर या मैदानावरती अवतरलेत. सकाळच्या वेळेमध्ये खरं तर आपण उल्लेख केला भांडूप स्ट्रायकर टीम मधून सातत्याने ज्यांनी आपला खरं तर खेळाचं वर्चस्व भांडूप टीम मधून दाखवलं असे सुनीलजी यांचा देखील आपण उल्लेख करूया. मोठी स्टारकास्ट आज देखील होती कारण मुंबई टेनिस क्रिकेटच्या गोलंदाजीचा डॉन ज्याला म्हणून संबोधलं जायचं सुनीलजी इंदलकर, त्यांचा देखील आपण या ठिकाणी निश्चितपणे आभार व्यक्त करू शकतो. बॉलर तयार. शॉर्ट पिच बॉल होता. बॅटची एज घेतली. मागे चला डिक्लेअर मध्ये. जलील बॉलिंग मार्क वरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण अनेक खेळाडू आज मात्र या संपूर्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, कल्याण, डोंबिवली, भिवंडी पट्ट्यातून वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेत, कानाकोपऱ्यातून आलेत. परंतु या संपूर्ण खेळाडूंना आज मात्र एक हक्काचं व्यासपीठ मिळाले. ते या तुर्भे गावच्या श्री रामतनू क्रीडांगणावरती. वाईट बॉलचा इशारा आला पंचांकडून. पंच सांगतात वाईड आहे आणि निश्चितपणे इथे हे वाईट मिळणारच आहे. सिंगल आली टीमची टोटल. या ठिकाणी मात्र चेक केलं जाईल वाईट साठी. चेक करूया आपण आणि विनंती असेल खेळाडूंना की आपण देखील ज्यावेळेस कोणत्या गोष्टीचा तुम्हाला आक्षेप असेल जरा डिसिजन तुम्ही क्विक घेत चला. लवकर थोडंसं आम्हाला कळवत चला. पंचांपर्यंत जो निर्णय असतो तो लवकर पोहोचला तर मात्र सगळ्या गोष्टी सुरळीत होतात. पाहूया काय घडेल. शशी साटम सर आम्हाला कळवतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो डिसिजन रुपेश सरांना मागं घ्यावं लागणार आहे. सो वाईट बॉल कॅन्सल करण्यात आला. डॉट बॉल असणार आहे आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने टीमची टोटल आता झाली आहे 12. 12 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा जलील तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. वेगवान बॉल राईट अप राऊंड द विकेट. ओ यावेळेस मात्र जास्त उसळी प्राप्त केलाय. पहा अटेम्प्ट करून फायदा देखील नव्हता. ग्लेन वैतीला हे कळलं होतं, ठाऊक होतं की जरी स्ट्रोक अटेम्प्ट केला तरी देखील एकच धाव मिळेल. त्यापेक्षा वाईट चालला जाऊन द्यावं आणि इथून एक सिंगल रन मात्र मिळणार आहे. खरं तर जास्तच बाउन्स झाला. पिचच्या अगदी मध्यभागी बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु पॉपिंग क्रीज पासून भरपूर दूर राहिला बॉल. बॅटची एज स्लाइस एज घेऊन बॉल चालला डिक्लेअरकडे. आणखी एक सिंगल रन मिळणार. टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने पुढे चालली आहे. धावसंख्या 14. 4 ओव्हरची मॅच आपण खेळतोय. ॲटलिस्ट या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 45+ जाण्याचा प्रयत्न ग्लेन वैती आणि त्यांची टीम भूमी 11 मांडा करेल. या आवश्यकता आहे. आझम सारख्या फलंदाजाला अजूनही संधी मिळालेली नाहीये कारण ग्लेन वैती पहिल्या मॅचमध्ये अक्षरशः तुटून पडला होता गोलंदाजांवरती. तब्बल 2.5 ओव्हरमध्ये ती मॅच संपली होती. पायावरचा बॉल, फुटवर्कचा वापर त्या ठिकाणी योग्य नव्हता त्यामुळे सिंगल धाव इथे देखील मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली ती 15. 15 ऑन द बोर्ड. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हरमधील. बॉल झालेत आतापर्यंत 10. टोटल 10 बॉल आतापर्यंत टाकून पूर्ण केलेत ते गोपी 11 ठाणे या टीमने. आणि त्यांच्या विरुद्ध हे दोन्ही बलाढ्य फलंदाज आपल्या टीमसाठी धावा जमा करतात. उचलून खेळायचा होता. बॉल मागे चाललाय गणेश मडवीकडे. पुन्हा एकदा बॉल जाईल. तत्पूर्वी बॅकअप मिळालं. 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न नाही होणार. सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल झाली 16. 16 ऑन द बोर्ड. इथे देखील पहा गतिमान बॉल वेगाने बीट करून चाललाय. आझमला कळलं देखील नाही बॉल आला कधी, विकेट किपर कडे गेला कधी आणि इथून मात्र पाहू शकताय डॉट बॉलची समाप्ती. चंद्रकांत दादा पाटील
16 झाल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती जस्ट ओनली 16. खरं तर चंद्रकांत दादा रामदास पाटील यांच्या कार्याचं गीत आपण या ठिकाणी मात्र ऐकलं. या संपूर्ण तुर्भे नगरीमध्ये समाजसेवेचा वसा हाती घेतलेल्या आज नवी मुंबई जिल्हाध्यक्षापर्यंत जाऊन पोहोचलेलं हे खरं तर त्यांचा राजकीय प्रवास ही फार मोठी त्यांच्यासाठी प्राप्ती आहे. इथे देखील पहा हुलकावणी देत बॉल चालला विकेट किपर बंटीच्या हातामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती नंदू. पहिलाच बॉल बीट, पहिला बॉल डॉट. एक चांगली दमदार सुरुवात अपेक्षित होती ती म्हणजे खरं तर भूमी 11 मांडा टीमला, परंतु ती अपेक्षा आता पूर्णच राहिली की काय असं वाटू लागलंय. ऑन साइडला आणखीन एक तडाखा बॉल चाललाय पुन्हा एकदा तुर्भे गावाच्या या ग्रामस्थांच्या इमारतीवरती. सिंगल एकदा मिळाली, बॉल पुन्हा एकदा मिळू शकतो. प्रेक्षकांना विनंती की बॉल पोहोचवा आमच्यापर्यंत. सिंगल एकदा मिळते कारण की मोठे मोठे फटके खरं तर ग्लेनच्या बॅटमधून येतात परंतु नशीब साथ देत नाहीये. हाफ ट्रॅकर ऑन साइडला हवेमध्ये खेळलेत, फिल्डर आहे बॉल खाली. बिग विकेट डाऊन. भूमी 11 मांडा टीम साठी ही मोठी खरं तर दुर्घटना असू शकते आणि धोका इथून उद्भवू शकतो कारण ग्लेन वैतीची विकेट आता मिळाली गोपी 11 ठाणे टीमला. हॅलो हॅलो. मेहमूद यावेळेस मात्र आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. हाफ ट्रॅकर बॉल हाही डिक्लेअर कडे चाललाय. मैदानाची खर तर भौगोलिक अडचण आता मात्र फलंदाजांना जाणवू लागली आहे. सातत्याने मोठे फटके येत आहेत परंतु त्या मोठ्या फटक्याने यश मिळत नाहीये. सिंगल त्या ठिकाणी मात्र मिळतात. सिंगलच्या बरोबरीने टीमची टोटल आता चालली 18 वरती 18 for 1. या सद्यस्थितीमध्ये आपला संघ पाहायला मिळतोय भूमी 11 मांडा. भरपूर मोठी स्टारकास्ट याही टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मेहमूद बाई स्वतः या टीम मध्ये आहेत. ॲज अ कॅप्टन म्हणून त्यांचा भरपूर मोठा रोल राहिलाय. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर आझम सलामीला येणारा फलंदाज ग्लेन वैतीसारखा फलंदाज आज या टीम मध्ये ही स्टारकास्ट आहे परंतु या ग्लेन वैतीसारख्या बलाढ्य फलंदाजाला रोखण्यामध्ये आता यश आले गोपी 11 ठाणेला. 18 वर 1 या स्थितीमध्ये सध्या संघ भूमी 11 आपल्याला पाहायला मिळतोय. साईड बॉयज आयोजित जिल्हाध्यक्ष चषक 2025 उचलला वरती लिफ्ट झाला बॉल. फिल्डर आहेत बॉल खाली परंतु बनतील प्रेक्षक. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता हा खणखणीत षटकार. 6 धावा आल्या आणि या 6 धावांच्या मदतीने टीमची टोटल चालली आहे 24च्या भेटीला. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 1 लास्ट बॉल टू गो. पाहूया अजूनही मात्र या ठिकाणी अपेक्षा आशा कायम आहेत मेहबूबाई कडून. आणखीन एक हाफ ट्रॅकर. व्हॉट अ शॉट. पुलचा फटका. बॉल चाललाय मिड विकेटच्या सीमारेषा बाहेर. 6 धावांकरिता बॅक टू बॅक 2 सिक्सर आलेत आणि 2 षटकारांच्या मदतीने टीम भूमी 11 मांडा जाऊन पोहोचलीये 30 वर 1.
3 ओव्हरचा खेळ संपला. 30 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात आतापर्यंत. त्यामुळे येणारं षटक हे भरपूर महत्वाचं असेल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 30 आल्या. 10ची सरासरी सध्या तरी मेंटेन झाली आहे. मेहबूब यांचे 2 षटकार, त्यामध्ये भरपूर धावा सध्या तरी जमा करण्यामध्ये यश येते. जम्बो त्यावेळेस मात्र बॉलिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये 4थ्या ओव्हरमध्ये पाचारण करण्यात आले. जम्बो यांना 5 क्षेत्ररक्षणाची सजावट किती चांगली आहे. मागे 2 क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेग आणि फ्लाइंग स्लिपमध्ये, जेणेकरून विकेट किपर कडून जरी एखादी चूक झाली तरी त्या सुद्धा चुकीवरती लगेच पांघरून घालता येईल. व्हाईट बॉलचा इशारा आहे, तो सिंगल आली. 1 धाव. टीमची टोटल 31 1 फॉर 1. हाफ ट्रॅकर बॉल आझम यांच्यासाठी हाही बॉल चॅलेंज होता, परंतु इथे देखील पंच सांगतात हा व्हाईट बॉल आहे आणि इथे एक्स्ट्रा रन मिळणार. सिंगल आली. टीमची टोटल झाली 32. सलग 2 व्हाईट बॉल पहिल्याच 2 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. स्ट्रायकिंग एंडकडे आझम, बॉल उचलल्यावरती लिफ्ट झालाय. फिल्डरकडे बॉल येतोय, परंतु इथे धाव किती मिळणार? फक्त 1. फक्त 1च धाव मिळणार आहे. टीमची टोटल या एका सिंगल धावेच्या मदतीने 33 वर जाऊन पोहोचली आहेत. पहिल्या बॉलवरती जवळजवळ 3 धावा आल्यात. 2 व्हाईट बॉल आणि 1 सिंगल. जम्बो बॉलिंग मार्कवरती असताना आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या टीमसाठी शेवटचं षटक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट ओळखले जातात. फिरवला बॉल पुन्हा एकदा आणि इथून मात्र आपण पाहू शकता रन आउटची शक्यता होती आणि कोणत्याही प्रकारची रिस्क न घेता इथे फलंदाज मात्र बाद. आझम यांना परतावा लागेल माघारी. 33 या धावसंख्येवरती बसलाय. दुसरा धक्का भूमी 11 मांडा टीमला. अमित येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जम्बो यांच्या विरुद्ध पुन्हा एकदा मेहमूद तयार. वेट वॉच अँड हिट. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा पार. षटकार येतोय अर्थातच मेहमूद यांच्या बॅट मधून सारण. 3रा षटकार आलाय. काय फटका होता ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकताय. बॉलला येऊ दिलं, वेट केलं होतं वॉच आणि त्यानंतर हिटिंगची भूमिका मैदानामध्ये घेतली. हेच अपेक्षित आहे खरं तर मेहमूद यांच्याकडून, कारण की या खेळाडूला अंडर एस्टिमेट करून जमणार नाहीये. जरी 1 डाऊनच्या रूपाने मैदानात आलेला असला, आज सेकंड मॅच मध्ये ग्लेन वैतीची बॅट चालली नाही, सेकंड मॅच मध्ये आझमची बॅट चालली नाही, परंतु मेहमूद जो खरं तर पहिल्या मॅच मध्ये फार काही करू शकला नव्हता, तो आता सेकंड मॅच मध्ये चाललाय. 3 षटकार त्यांच्या बॅट मधून येतात. पहिल्या 3 बॉल मध्ये खरं तर धावा भरपूर खर्च झाल्यात. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळलेत. सिंगल रन आली. दुसरीसाठी लगेच प्रयत्न होईल यात शक्यता नाकारता येत नाही. थांबलेत. सिंगल. अमितला स्ट्राईक मिळते. टीमची टोटल 40 झाली आहे. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2 बॉल असतील. टार्गेट सेट करणारे किती धावा टार्गेट म्हणून सेट केले जातील या मैदानावरती हे मात्र पाहायचं आहे. 40 बनल्यात पहिल्या 4 बॉलमध्ये. टीमची टोटल 39 रन. 2 विकेट गमावलेत बॅटिंग करत असताना भूमी 11 टीमने. इथे देखील पहा वेगवान बॉल होता, सोडून दिला आणि इथे रन आउटची शक्यता, आणि ही शक्यता मात्र निश्चित पूर्ण होतीये. पंच सांगतात की अमित आउट आहे आणि इथून मात्र सिंगल तर नाही मिळाली, परंतु ज्यासाठी एवढा खटाटोप केला, शेवटच्या बॉलवरती रिस्क घेतलीये, तो मेहबूब मात्र आला स्ट्राईकवर.
40 on the board after loss of 3 wickets. लास्ट बॉल उडवला लॉंग ऑफच्या वरून, बॉल सीमारेषे बाहेर. खणखणीत नाणं वाजले आज मेहबूब नावाचं आणि 4 षटकाराच्या मदतीने आपल्या टीमला नेऊन ठेवले 46 वरती. आणि तो सांगतोय दिस इज रिअल टेम्परामेंट ऑफ क्रिकेट. संयमाने एखाद्याचा कार्यक्रम कसा करायचा ही सांगणारी फलंदाजी आज मात्र भरपूर प्रभावित केली. 6 बॉलमध्ये 26 त्याने उभ्या केल्या आपल्या टीमसाठी. आणि ग्लेन व्हाईटला सांगितलं की तू जर उभा राहिला असता तर कदाचित अजून धावा आपल्याला जोडता आल्या असत्या. परंतु 47 धावांचं टार्गेट गोपी 11 ठाणे या टीम समोर आहे. आणि या 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग ते कशा रीतीने करतील, काय घडामोडी होतील मैदानामध्ये, काय घडामोडी होतील मॅच मध्ये, हे सांगण्यासाठी धावतं वर्णन तुमच्या समोर आवाज असेल कोपरखिरणे गावचे भूमिपुत्र आणि स्पर्धेचे लीड कॉमेंटेटर मिस्टर उमेश म्हात्रे सर. क्रिकेटचा रबर बॉल क्रिकेटचा खऱ्या अर्थानं महासंग्राम. गोपी 11 ठाणे आणि भूमी 11 मांडा अशा 2 मातब्बर संघामध्ये ही लढत तुम्ही पाहताय. 4 ओव्हरची 47 धावांचं लक्ष्य आहे. गोपी 11 ठाणे या टीमच्या समोर 47 टू पिन 24 बॉल 47 धावा. आणि आज पावसाची सकाळपासून रिपरिप सुरू आहे. स्पर्धेचे भाग्य विधाते तुम्हा सर्वांचे लाडके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री चंद्रकांत शेठ रामदास पाटील साहेब यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे. कारण परवा त्यांचा वाढदिवस आहे. आज भव्य रक्तदान शिबिर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजन केलं होतं. अनेक व्यक्तींना त्या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन आपलं रक्त दिलं. आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या रक्तामुळे एकाचा जीव वाचला तर या भूतलावरती सर्वाधिक ही मोठी गोष्ट आहे. म्हणून रक्तदान करा. आणि रक्तदान केल्याने सुद्धा आपल्याला सुद्धा फायदा होतो. अर्शन मडी ना तुला रक्तदान केल्यानंतर आपल्याला जे आपल्या शरीरामध्ये एक नवीन रक्त तयार होतं. एक नवीन रक्त तयार झाल्यामुळे जी अँटी व्हायरस जी शक्ती असते ती थोडीशी वाढली जाते. त्यामुळे 6 महिने तरी आपल्याला इवलेसे आजार सुद्धा होत नाही आहेत. म्हणून सर्वांनाच विनंती आहे कुठे रक्तदान शिबिराचं आयोजन असेल तर जरूर जा आणि आपलं रक्तदान करा. कारण असं म्हणतात ना की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि आज त्यांच्याच बंगल्यावरती खूप
मोठ्या रक्तदान शिबिराचं आयोजन आपण पाहिलं. गोपी इलेव्हन ठाणे या टीमची सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानामध्ये दाखल होत असताना. बंटी आणि केतन सलामीची जोडी तुम्ही पाहताय. स्ट्रायकिंग इनला बंटी, नॉन स्ट्रायकिंग इनला चेतन. केतन हे शब्द सर्वांच्या तोंडामध्ये आहे, आपसुकाच येतो. महाराष्ट्राचा बायकर मॅन. काल किती प्रेक्षक या स्पर्धेला उपस्थित झाले होते, त्याचं कारण होतं केतन म्हात्रे खेळत होता, परदीन काजी खेळत होता. आणि आज सुद्धा मित्रांनो कुठे जाऊ नका, आज केतन म्हात्रेचा खेळ बघायला आवर्जून या. तो फायनल मध्ये खेळणार आहे. चला गोलंदाज ओव्हर नंबर 1 मध्ये अण्णा. पहिल्या मॅच मध्ये अण्णानं चांगली गोलंदाजी केली होती. पहिलाच बॉल अगदी तिखट बाउन्सर. टप्पा पडल्यानंतर पहा अगदी नाकासमोरून आणि अगदी डोल्यासमोरून काढला बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये प्रचंड वेग आहे अण्णाचा. बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल आला डॉट. एक डॉट बॉल. मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमचा दबाव वाढेल, दबाव वाढवून जाईल, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. दुसरा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली, बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये, तिथे सिंगल मिळते. फलंदाज बंटीला सिंगलनं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 1. टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती 1. यानंतर वन सोल्युशन नवी मुंबई टीम आपल्याला तयार राहायचं आहे. ओहो फटका फसलाय, मिस टायमिंग आहे. ग्लेन वैती आता बॉलच्या खाली, त्याच्याकडून चूक होणार नाहीये. वन ऑफ द बेस्ट फिल्टर फ्रॉम टेनिस बॉल क्रिकेट. अगदी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आणि ग्लेन वैतीनं शॉट मिड विकेटच्या रिझन मध्ये झेल टिपलाय. फलंदाज बंटी आउट. पहिला धक्का टीम ठाणे टीमला. पहिला धक्का इथे बसतोय 1 वरती 1. तुम्ही पाहता आपल्या स्क्रीन वरती हलकासा नेल्सन आकडा पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये. सचिन कदम बॅटिंग साठी एक हार्ड हिटर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह केला. कार्पेटच्या सारे चेंडूला ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये मिड विकेटला आणि काऊ कॉर्नरच्या अगदी मध्ये खूप चांगली फिल्डिंग होते. एकच धाव मिळताना दिसते सचिनला. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 2. आज जुन्या आठवणी भरपूर तागायत झालेल्या आहेत. आज अनेक गाठीभेटी झाल्या या स्पर्धेच्या वतीनं. मगाशी साईनाथ पाटील जे लेजंड खेळाडू आहेत तुर्बे गावचे, त्यांचा एक मित्र 33 वर्षानं त्याला या स्पर्धेमध्ये भेटला. दोघांनी कांगा लेगची स्पर्धा खेळलेली आहे. त्याचबरोबर आमचे पंच शशी साटम सर, त्यांचेही मित्र त्यांना भेटले, सुनील इंदोरकर. कारण ही जोडी होती पूर्वी सुनील इंदोरकर आणि शशी साटम यांची. कुठल्याही स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ आपल्याला आवर्जून पाहायला मिळायचा. ओहो बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. हा बॉल थोडासा पडल्यानंतर खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. शशी साठम सर आज क्रिकेटची भरपूर त्याने सेवा केलेली आहे आणि 2 ते 3 वर्षापूर्वीच त्यांना एक जीवन गौरव पुरस्कार सुद्धा प्राप्त झालाय. ओहो खडक कडक 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 फटका, परंतु तितकीच चांगली फिल्डिंग. हो सुपरमॅन. हाजम न काय प्रयत्न केलाय, काय उडलाय रे अगदी. आणि तिथेही पायानं अडवलाय रियानं. पहा आपल्या स्क्रीन वरती काय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. जवळ षटकार होता, परंतु हे नियतीला ह्याजमला मान्य नव्हतं.
की हा षटकार आहे. काय फिल्डिंग स्टँडर्ड, अगदी तरुण खेळाडूंना लाजवेल असा खेळ आपल्याला या स्पर्धेच्या वतीनं पाहायला मिळतोय. आपल्या टीमसाठी धावा वाचवल्यात. पक्षाचे संगीत आहे. तुतारी वाजवणारा माणूस आणि आज जिल्हाध्यक्ष म्हणून पदभार सांभाळतायत. या स्पर्धेचे भाग्य विधाते आदरणीय चंद्रकांत शेठ पाटील साहेब. आज भरपूर त्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक क्षेत्राची कामे केली जातात. व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे, देता देता या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे. अगदी सामाजिक बांधिलकी जपणारा नेता आणि असा नेता होणे नाही आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंगसाठी रियान आलाय. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल, परंतु पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये. शॉट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकांनी रिव्हर्स चाललाय आणि तिथे खूप चांगला झेल टिपलाय फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन झालंय. चेतन हा फलंदाज आउट होतोय. टीम गोपी 11 ठाणे टीमला 3-2 सध्या परिस्थिती आहे. नाजूक परिस्थिती आहे. संकट आता वाढलीत या टीम वरती. नवीन फलंदाज आता बॅटिंग साठी आलाय. फुलटॉस बॉल आणि ते क्रिकेटमध्ये केलेली सर्वाधिक मोठी चूक जी गोलंदाजाने केलेली आहे. फुलटॉस आणि ते फुलटोल वसूल करत हा फटका मारला ऑन साइडला. मिड विकेट क्लिअर करतोय. बॉल सीमारेषा पार. षटकार. माफ करा निलेश, त्यामुळे आम्ही सांगतोय 12वा खेळाडू इथे या. इथे आसन ठेवलेले आहे तुमच्यासाठी. निलेशच्या बॅट मधून षटकारानं आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 9. ओहो, चांगला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. फुटल्यानंतर बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. एक तेरी तो एक मेरी हे सांगणारे चेंडू तुम्ही पाहताय रियान खानचे. आता चांगलं कमबॅक होतो या ओव्हर मध्ये. रियानचं फुलटॉस पडला, त्यानंतर चांगला यॉर्कर यशस्वी करून दाखवलाय रियान खाननं. शॉर्ट बॉलचा वापर, बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाला नाही. या वेगाने बॅटला स्लाइस होऊन बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये. तिथे निलेशला मिळते सिंगल. सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या, क्रिकेटचा एक मॅजिकल आकडा आपल्या स्क्रीनवरती 10. खूप चांगले टेलिकास्ट तुम्ही पाहताय. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून केलं जातं. संतोष नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम. आज 2 कॅमेऱ्यानं ही स्पर्धा दाखवली जाते. खूप चांगलं ब्रॉडकास्टिंग. मगाशीच मी या गोष्टीचा उल्लेख केला. 20 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर या टेनिस क्रिकेट .in वेबसाईटनं प्राप्त केलेले आहेत. बॉल सोडलाय विकेट किपर साठी. अंपायर सिग्नल करतात व्हाईट बॉल, म्हणजे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल रियान खानला. एक्स्ट्राच्या मदतीने पहा 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग सुद्धा आता रुपेश सावंत सर देत आहेत रियान खान साठी. म्हणजे याच्या पुढे बाउन्सर तुम्ही करू शकत नाहीये.
या ओव्हरमध्ये. बॅकफुटला जाऊन हापाम पूल केला, चांगला फटका, डीप मध्ये फिल्डिंग चांगली होते. वा, हेच तर जेंटलमॅन क्रिकेट आहे. फिल्डिंग केल्यानंतर पहा स्वतःवरतीच विश्वास दाखवला, धावत आला आणि अगदी चेंडू गोलंदाजाच्या जवळ येऊन त्याने दिलाय. त्याला जाणीव होती फेकला तर ओव्हरथ्रो झाली तर. ही सुद्धा भीती कधी कधी एखाद्या क्षेत्ररक्षकाला असते. बॉल डोक्याच्या भरून गेला. नो बॉल, 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग होती, परंतु हा बॉल बाउन्सर केला पुन्हा एकदा रियान खाननं. त्यामुळे पंच रुपेश सावंत सर आता नो बॉलचा इशारा करतायत, म्हणजे फ्रीडचा बॉल आहे पुढचा. आणि ही फ्रीडची संधी आता सचिन कदम यांच्याकडे. टीमची धावसंख्या 13, 13ला 2. गोपी लिबन ठाणे टीम बॅटिंग करत असताना यावेळेस बापून एकदा ऑन ड्राईव्ह, मिड ऑन नाहीये, त्यामुळे लॉंग ऑनचा आता क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आले ड्रीप मधून. एकच धाव इथे मिळते सचिनला. सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. या ओव्हरमध्ये रियाननं 10 धावा दिल्या, 1 विकेट त्यांना प्राप्त केले. म्हणजे 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती. 47 धावांचं लक्ष आहे. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 33 धावा. तोपर्यंत ऐकूया एक चांगलं संगीत. पाटील यांचं आगमन झालंय. काल सुद्धा ते बऱ्याच वेळापर्यंत या स्पर्धेचा आनंद घेत होते. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. जोपर्यंत सचिन कदम आहे तोपर्यंत मॅच ऑन. गोपी 11 ठाणे या टीमसाठी. कारण सचिन कदम हा असा खेळाडू आहे की होत्याचं नव्हतं कधी करेल याचा नेम नाहीये. कारण त्याच्या बॅट मधून जे स्ट्रोक येतात ते मात्र सीमारेषेच्या पलीकडे जातात. म्हणूनच एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची एक गणना केली जाते. ओव्हर नंबर 3 मध्ये आता बॉलिंग साठी आलाय सचिन. सचिन टू सचिन कदम हे कॉन्टेस्ट आता आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. टर्न अँड बाउन्स, स्विंग इन द मिस. पडल्यानंतर पहा अँगल बनवत गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल सचिन कदमला बीट केलाय. 11 बॉल मध्ये अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. डॉट बॉलचा पर्सेंटेज असाच वाढत गेला तर मात्र दबाव नक्कीच वाढेल गोपी 11 ठाणे या टीमवरती. कारण 11 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. दुसरा बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. आता पंच विजय पाटील सर सांगतायत वाईट बॉल, वाईट +1, 2 धावा म्हणजे बोनस. दिवाळी नसताना सुद्धा बोनस आता मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 धावा येतात आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 16. म्हणजे आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 11 बॉल 31 धावा. या स्पर्धेने खूप चांगला अनुभव सर्वांना दिलाय. आज त्यांचे जवळचे मित्र बऱ्याच वर्षानंतर भेटले आणि निमित्त होतं ही जिल्हाध्यक्ष चषक 2025 स्पर्धा श्री रामतनू माता क्रीडांगणावरती. आज कालपासून भारताच्या पलीकडचे सुद्धा खेळाडू मात्र मैदानामध्ये खेळले गेले. अकुट टप्प्याचा बॉल कॅज्युअली घेण्याचा प्रयत्न, परंतु आता ग्लेन मैती बॉलच्या खाली, त्याच्याकडून चूक होणार नाहीये. आणि या मॅचचा दुसरा झेल टिपलाय ग्लेन मैतीनं. सचिन कदम आउट.
चाललाय नंदू नंदू सबका बंधू. नंदूला आता तसाच काम करावं लागेल कारण आता लक्ष कठीण होत चाललंय. 10 बॉल 31 धाबांची आवश्यकता. वन सोल्युशन नवी मुंबई टीम तुम्हाला तयार राहायचं आहे. ओहो बॅकफुटला जाऊन उडवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मधून क्षेत्ररक्षक येतो. ग्लेन वैती पोहोचला. वा 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 काय झेल आज ग्लेन वैती. जर फेविकॉल कंपनी जर ही मॅच पाहिली फेविकॉल कंपनीच्या एखाद्या डायरेक्टरनं तर ग्लेन वैतीला घरात बोलवेल तो. काय झेल टिपले 3 या मॅच मध्ये. बॉल निसटला होता तरी सुद्धा ग्रीप केलाय आणि सेकंड अटेम्प्टला या मॅचचा तिसरा झेल टिपला. फलंदाज नंदू आउट. आता 9 बॉल मध्ये अजूनही 31 धाबांची आवश्यकता आहे. मी मगाशीच या गोष्टीचा उल्लेख केला होता. ग्लेन वैती हा मुंबईचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. नवीन फलंदाज आता बॅटिंग साठी चाललाय मैदानामध्ये. 6व्या क्रमांकावरती त्याला वर्णी लावलेली आहे त्याची. मतीला आता युक्ती लढवावी लागेल या मॅच मध्ये. मती बॅटिंग साठी 9 चेंडू मध्ये अजूनही 31 धावांची आवश्यकता. पहा आपला व्यासपीठ दाखवला जातोय. हेमंत पाटील आहेत व्यासपीठावरती. आपल्या स्क्रीनवरती त्यांच्या छबी दाखवल्या जात आहेत. टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून बॅटची कडा. मती आउट होतोय. लीडिंग एज कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज आणखीन एक बाद. धक्का क्रमांक दुसरा दिला सचिन. आणि या स्पर्धेतली मित्रांनो सचिन हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सचिन या गोलंदाजासाठी. जिल्हाध्यक्ष चषक 2025 या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेणारा हा गोलंदाज आहे सचिन. आहे सर्व मंडळी. ज्युनियर भूषण पाटील. आहा टाटा बाय बाय. मच्छा कंपनी ही छबी टिपले जात आहेत. आपला संपूर्ण व्यासपीठ टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून दाखवला जातोय. 8 बॉल मध्ये अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया आदरणीय श्री तेजस फणसे साहेब इथे उपस्थित झाले आहेत. त्यांना मी विनंती करतो या व्यास आदरणीय श्री तेजस फणसे साहेब. त्यानंतर नेरूळ तालुका अध्यक्ष आदरणीय श्री नरेश काळे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचंही करूया या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बॉल पडल्यानंतर जास्त बाहेर टाकला आउटसाइड डाऊन त्यामुळे पंचांचा इशारा वाईट बॉल. म्हणजे आता 7 बॉल मध्ये अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. आता सामना सोपा राहिला नाहीये गोपी 11 ठाणे या टीम साठी. कारण त्यांचे विकेट्स रेग्युलर इंटरव्हल मध्ये परतलेत गमावलेत. त्यामुळे आता सोपा नाहीये. कठीण लक्ष झालंय. दृष्टिक्षेपात आता राहिलं नाहीये लक्ष. ओहो चांगली गोलंदाजी. इथे 1 रन आली. मित्रांनो सचिनची तुम्हाला गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक घेणारा हा गोलंदाज ठरलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड होती गोपी 11 ठाणे 5 गडी बाद 18. म्हणजे आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. असं म्हणतात ना मित्रांनो कुठल्याही आजारावरती संगीत काम करतं. आणि इंग्रजीमध्ये म्हण आहे म्युझिक इज अ युनिव्हर्सल सोल्वंट. तर ऐका संगीताच्या माध्यमातून एक सुपर डुपर संगीत.
5 उत्तुंग षटकार मारावे लागतील या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला तुम्ही निलेशला पाहताय, 4 बॉलमध्ये 8 त्याने धावा बनवल्यात आणि 2 बॉलमध्ये 1 याकडे रुपेश खेळतोय. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या सायरे चेंडूला ड्राईव्ह केलाय परंतु धाव घेतली नाहीये निलेशनं. डॉट बॉल म्हणजे आता 5 बॉलमध्ये 29. श्रीकांत बॉलिंग साठी. ओहो, पहिला आला निलेशच्या बॅट मधून बिग हिट. अजूनही 4 पायऱ्या चढायच्या आहेत कारण 4 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 23. पहिला बॉल डॉट आलाय, धाव घेतली नाहीये, स्वतःवरती आत्मविश्वास दाखवलाय. आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो आत्मविश्वास हा शब्द खूप महत्वाचा आहे. इथून जर आणखीन मारली तर प्रेक्षक आता टाळ्या वाजवतील. 4 बॉल 23 धावांची आवश्यकता. बॉल सोडलाय विकेट किपर साठी, डाऊन दिले परंतु पंचांकडून उत्तर नाहीये. पडल्यानंतर आतमध्ये लेग स्टिक वरून बॉल गेलाय, त्यामुळे डॉट बॉलची होती समाप्ती. चला आता बॅटिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलाय पंचांना. DRS चा वापर केलाय. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि त्यांच्याकडे एक DRS बाकी आहे, त्यामुळे आता तो DRS त्याने घेतलाय, नंतर फायदा नाही आहे. त्यामुळे निलेशनं अशी खून केली की आम्हाला चेक करायचा आहे. हा चेंडू आमच्या टीव्ही स्क्रीनवरती अंपायर शशी साटम सर आता उपस्थित आहेत. एक्झॅक्टली बॉल, चला फेअर डिलिव्हरी आहे म्हणजे डॉट बॉल आलाय. आता ज्या आशा होत्या त्या सुद्धा आता विरल होत चालल्यात कारण 3 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. चला वन सोल्युशन नवी मुंबई टीम, आपला कॅप्टन आलाय. येस, ओके, थँक्यू सर. ओहो, बॅकफुटला जाऊन इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, चांगला फटका परंतु मिळेल 1 धाव. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 22 रन. खूप चांगली गोलंदाजी या लास्ट ओव्हर मध्ये श्रीकांतने केली. आता जवळजवळ एक औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे या मॅचची, असंच म्हणावं लागेल. या मॅच मध्ये का त्याचं कारण आहे 2 बॉल 22 करायचे आहेत. ओहो, पुढे सरसाबत एक मारण्याचा प्रयत्न होता परंतु तोही प्रयत्न फसलाय कारण फलंदाजाची मुवमेंट पाहिली श्रीकांतने. टप्प्यामध्ये थोडीशी गती काढली, टप्पा मागे खेचला, गती कमी केली, त्यानंतर बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये हाई बॉल डॉट. चांगली गोलंदाजी. आता 1 बॉल 22 करायचे आहेत म्हणजे जवळ जवळ आता निश्चित झालाय या मॅचचा निकाल. ओहो, फटका फसलाय आणि इथे हा सामना जिंकलेला आहे 21 रन भूमी 11 मांडा टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन टीम. चला लगेच टॉस साठी यायचा आहे. वन सोल्युशन नवी मुंबई